नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी की एकदम भारी आहे आणि जी तुम्हाला पाहिल्यानंतर खूपच आवडेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, पूर्ण उंची आपण घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची. त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच इथे मोंड्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. मैत्रिणींनो, हे माप तुम्ही तुमच्या ब्लाऊजनुसार टाकायचे. मी 32 छातीचं माप इथे टाकलेलं आहे. 9.5ची घेतली आपण गळा उंची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. जर तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर थोडंसं रेषेच्या असं बाहेर यायचं आहे आणि नंतर इथे आकार द्यायचा आहे. आता इथे मोंड्याचा आकार आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर इथे गळ्याचा आकारसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. गळ्याच्या बाजूने सुद्धा थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सगळीकडने घ्यायची शिलाई मारून. शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची, कुठेही घाई गडबड करायची नाही, म्हणजे शिलाई व्यवस्थित येईल आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजची छान येईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आपलं इंस्टाग्रामला सुद्धा पेज आहे सखी लेडीज टेलर या नावाने, त्यालासुद्धा फॉलो करून ठेवा. बघा, आता सगळीकडनं शिलाई मारली की आपल्याला हा उरलेला जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे. कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं, सिंपल अशी वरतून ठेवून आणि तिला घ्यायची शिलाई मारून. त्याच्यावरती द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. इथे काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे पायपिंगसाठी. तर आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, ते पट्टीला एक बाजूने असं फोल्ड केलं. क्रॉस पट्ट्या काढायच्या, ह्या पायपिंगसाठी ज्या पट्ट्या घेतो आपण त्या क्रॉस काढायच्या. त्या पट्टीलाच एक बाजूने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आधी. आणि इथे आपल्याला अशी गळ्याला वरतून अशी ठेवायची, सिंपल ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. पट्टी कुठेही खेचायची नाही किंवा गळ्याचा जो भाग आहे तो पण खेचायचा नाही आहे. जसं आहे तसंच राहू द्यायचं आणि सिंपल फक्त शिलाई मारून घ्यायची. इथे थोडे थोडे आपण कट मारून घेतले. आता पट्टीमध्ये फोल्ड करायची आणि जितकी आपल्याला पायपिंग हवी, जाड किंवा बारीक, तितकी पकडायची आणि शिलाई मारून घ्यायची. बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची मारताना. अगदी सावकाश अशी शिलाई मारायची, म्हणजे पायपिंग अगदी छान येईल. बघा, आपली पायपिंग करून झाली. अगदी सुंदर अशी पायपिंग आपण बनवली. आता सेंटरला एक रेष मारून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला अशी रेष मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे. दुसऱ्या बाजूने सुद्धा असं उमटवून घ्यायचं आहे. तिकडनं पण ही रेषा डार्क करून घ्यायची. आता आपण पुन्हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आणि साधारण त्याच्या आधी पहिले काय करू, आपण गळ्याला लेस लावून घेऊया आणि नंतर आपल्याला बटरफ्लाय बनवायचे ते बनवूया. पहिले काय करायचं, गोल गळ्यावरती पूर्ण ही लेस लावून घ्यायची.
लेसला दोघं साईडनी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेसची फिनिशिंग असते ना ती अगदी छान येते. बघा लेस लावून झाली. नंतर आपण हा कपडा घेतलेला आहे कॉन्ट्रास्ट. साधारण 4 इंचाचा हा कपडा आहे, पण आपल्याला इथे सरळ शिलाई मारायची म्हणून इथे थोडीशी शिलाई आपण काढून घेऊया आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही सरळ शिलाई मारून घ्यायची. आता याला पलटी करून, म्हणजे पलटी केलं की शिलाई आपल्या आतमध्ये जातील ह्याप्रमाणे असं करायचं आहे. आणि याचं आपल्याला असं बटरफ्लाय बनवायचं. बघा इथे शिलाई मारून घ्यायची. नंतरून आपण हा दुसरा कलर जो ब्लाऊज आहे ना त्या कलरची एक पट्टी काढली, तिला अशी शिलाई मारून घेतली आणि बघा ह्याप्रमाणे इथे लावून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे हे बटरफ्लाय तयार झालं. इथे आपल्याला बरोबर ही जी रेषा मारली ना तिथे तो सेंटर आला पाहिजे अशा हिशोबाने ते ठेवायचं आणि बरोबर इथे पिना लावून घ्यायच्या. आता जी रेषा आपण मारली त्याच्यावरती शिलाई मारायची. तुम्हाला जर बटरफ्लाय जर मोठा हवा असेल तर तुम्ही आणखी थोडीशी साईडला रेष मारू शकता आणि त्याच्यावरती शिलाई मारू शकता, पण मला इथे छोटंसं लावायचं होतं म्हणून मी इथे कमी अंतर ठेवलेलं आहे. तर बघा आता जिथे शिलाई मारली ना त्याच्या बाहेरचा जो कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण पुन्हा लेस घेतली जी गळ्याला वापरली ती आणि ती अशी ह्याप्रमाणे लावून घ्यायची. इथे सुद्धा तुम्ही लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. बघा आणखी एक लेस आपण थोडंसं अंतर सोडून पुन्हा त्याच आकारामध्ये ही लावून घ्यायची. सिंपल आणि सोबर आज आपण गळा बनवलेला आहे. हा अगदी तुम्ही कोणत्याही साडीवरती वापरू शकता अशी डिझाईन आहे. ज्या बायकांना असे जास्त फॅन्सी गळे आवडत नाही त्यांनी ही डिझाईन नक्की करून बघा. अगदी थोडंसं आपण साडीचा जो कपडा एक्स्ट्राचा निघतो असं पिको करताना आपण जे कट करतो त्याचा थोडासा तुकडा निघाला तरी ही डिझाईन अगदी छान अशी आपण बनवू शकतो. जे बटरफ्लाय बनवलं ते साडीच्या कपड्याचं बनवायचं आणि बाकी लेस लावून ही डिझाईन तयार करायची. अगदी छान अशी सोबर सिंपल अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. आता आपल्याला इथे लटकन बनवायची, त्याच्यासाठी आपण ही चौकोनी तुकडे घेतले. हा सुद्धा चौकोनी तुकडे आपण घेतलेत. बघा दोन्ही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे घेऊन त्याचं असं त्रिकोणमध्ये शिवून घेतलं. बघा ह्याप्रमाणे हे लटकन आपण बनवणार आहे. हे सुद्धा लटकन अगदी छान आणि सुंदर दिसतं मैत्रिणींनो, तुम्ही नक्की बनवून बघा. दोघेही लटकन आपले तयार झाले आणि वरतून 2.5 इंच मोजून आपण हे दोघेही नॉट लावून घ्यायचे आणि नॉट बांधून बघायचा आहे आजचा फायनल लुक. मैत्रिणींनो आजची ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून ठेवा. बघा आपल्या ब्लाऊजचा आजचा फायनल लुक. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.